इथं सगळी वयस्कर पिढी आहे बाबा. खऱ्या अर्थानं जर आपण महाराज 10 वर्ष मागं आलो तर कोणत्याही रस्त्याच्या कडेला बाळ होत नाही म्हणून आम्हाला भेटा. हॉस्पिटल होती, बॅनर होते, पण आज तुम्ही कोणत्याही हायवेला लागा, दर 2 किलोमीटरला बॅनर आहेत. का घडलं असं? कधी विचार आम्ही याचा केला? खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला हे वाक्य जाणीवपूर्वक बोलून जातो. आता इथं बसलेली सगळी वयस्कर पिढी, कारण आम्ही आज आमचा धर्म विसरत चाललो आहे, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ज्या दिवशी आमचा धर्म आम्हाला कळाला, आता खऱ्या अर्थानं अंतरपाठ. मला सांगा, सोपं विचारतो, विवाह हा संस्कार का सोहळा आहे? आमटी थंड होणार, पाऊस आला तर इथं काही काळजी करायचं कारण? मग विवाह हा संस्कार का सोहळा आहे? संस्कार. मग जर तो संस्कार असेल तर डीजे शांताबाई. बरं, अंतरपाठ हे शास्त्र आहे का फॅशन आहे? आणि अंतरपाठ धरण्याचं शास्त्रानं कारण काय दिलं? त्यानंतर 2 जीव एक रूप होतात. आता मला सांगा, ते प्री वेडिंगचं फॅड आलंय सध्या. बाजूला मोठी स्क्रीन आणि स्क्रीनवरती काय काय पाहावं लागतंय. जर म्हातारी आजीबाई असेल ती तोंडाला पदर लावते, मग अंतरपाठ धरायची गरज राहिली का? आता जोपर्यंत घरात कुंकू होतं, कुंकवाचं महत्त्व एका वाक्यात सांगतो महाराज. कुंकू गेलं घर का बदललं? आज आमच्याकडं कन्सर्टला येणाऱ्या केसेसमध्ये 70% वाद हे सासूरांच्या वादामुळे मुलं डिप्रेशनमध्ये असल्याचे आहेत. कदाचित तुम्हाला हा विनोद वाटेल, पण आज तुमच्या घरात निर्माण झालेली परिस्थिती जर वेळेत बदलली नाही तर घरातलं मंदिर होणार नसेल तर कोणत्या मंदिरातल्या परमात्म्याची अपेक्षा आम्ही करणार आहोत, विचार मात्र करावा लागेल. आता इथं बसलेल्या सगळ्या वयस्कर आजींना माझा एक प्रश्न आहे. आता तुम्हाला सासरवाद जास्त होता का सुनेला? तुम्हाला सासरवाद जास्त होता. बरं, तुम्हाला कितीही सासरवाद झाला तरी तुम्हाला बोलता येत होतं का? आता खऱ्या अर्थानं बरं, तुम्ही सासरवाद जर सुनेव करायचा ठरवला तर घरात आपल्याला राहू देईल का? मग जरी तुम्हाला एवढा त्रास होता पण तुम्ही उलटं फिरून बोललात का? आणि आताची सून जर एक शब्द पटला नाही तर उलटं फिरून बोलल्याशिवाय राहत नाही. मग आता ती त्या मुलीची चूक आहे का? तर खऱ्या अर्थानं लक्षात घ्या महाराज, त्यानंतर 10 मिनिटानंतर त्या मुलीला सुद्धा वाटतं आपण असं बोलायला नको होतं. पण खऱ्या अर्थानं त्यावेळेस तिची इतका संताप होतो, इतका राग येतो की ती काय बोलून जाते तिलाही कळत नाही. असं का होतं याचं उत्तर असं मला माहीत नाही. हा विषय व्यासपीठावर बोलण्याचा आहे किंवा नाही, पण आता जर शास्त्र कळालंच नाही तर पुढच्या पिढ्या मात्र आमच्या खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह घेऊन पुढे जातील. म्हणून वास्तव मांडण्याची गरज निर्माण झाली. खऱ्या अर्थानं धर्मशास्त्रानं आपल्या आईला, खऱ्या अर्थानं परमात्म्यानं, या निसर्गानं खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा आशीर्वाद दिला, आणि ते म्हणजे मासिक चक्र. आणि या काळामध्ये शरीरातल्या हार्मोन्स हे वेगानं बदलत राहतात, आणि या हार्मोन्सला नियंत्रित करणारा घटक म्हणजे पिट्युटरी ग्लँड, जो मेंदूचा स्रावक आहे, आणि त्याला नियंत्रित करणारा घटक जर कोणता असेल ते म्हणजे कुंकू. म्हणून जोपर्यंत कुंकू होतं 2 मिनटं क्षणभर विचार केला जायचा. पण आता कुंकू गेलं, टिकली आली, आणि आमच्या घरातलं वातावरण, म्हणून कुंकू लावलंच. आणि हे आजीनं सांगणं गरजेचं आहे. आता जोडवं आपल्याकडं लग्नाआधी घातला ते की लग्नानंतर की लग्नाच्या दिवशी? मग सगळंच बदलत चाललं. आता मला एक सोपं सांगा, जोडवं लग्नाआधी घालतात का? लग्नानंतर घातलं चालतं का? ते कधी घातलं जातं? लग्नाच्या दिवशीच का घातलं जातं? याचं कारण आहे. आता इथं जेवढी वयस्कर पिढी आहे, बाबा आपल्याकडं नळ भरले म्हणायचं, बरोबर ना? नळ भरले तर आपण काय करायचो? अंगठा तांब्यानं किंवा चांदीनं दाबला जायचा, बरोबर? याचं कारण काय होतं? तर मेडिकल सायन्स सांगतं अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या आईचा अंगठ्या शेजारच्या बोटाचा मेडिकल सायन्स सांगतं थेट संबंध गर्भाशयाशी आहे. आणि लग्न झाल्यानंतर गर्भधारणेचं कार्य उत्तम चालावं म्हणून खऱ्या अर्थानं दुसऱ्या बोटात चांदी, आणि चांदीच का? तर याचं कारण असं आहे, चांदी उत्तम रक्तसुचालक आहे. पण आता ITत लाखानं पॅकेज यायला लागले म्हणून जोडव्याची जागा बदलली, आणि खऱ्या अर्थानं आता बॅनर वाढू लागले.
पण आज आमचं धर्म जर आम्हाला कळणार नसेल तर खऱ्या अर्थानं आम्ही पुढे जाऊन आमच्या पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत याचा विचार मात्र आम्हाला करावा लागेल. कारण लक्षात घ्या महाराज, संस्कार पाहायला मिळत होते. आजही आम्ही सावित्रीमाईंचं नाव घेतो, आजही रमाईंचं नाव घेतो, आजही आम्ही संत मीराचं नाव घेतो, पण डोईवरचा पदर अबाधित होता. आता काळ बदललाय, बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलतील, पण शास्त्र कधीही बदलणार नाही. ते पाळणं आमचं आद्य कर्तव्य आहे, हे सदैव लक्षात ठेवा. तर काहींच्या तरुण पोरांच्या डोक्यात एकच चालले, महाराज बरोबर वेळेत थांबा बरं, 9ला महाप्रसाद चालू करायचा आहे, 10ला परत गुड्डीला एचएमएस करायचा आहे. कारण सध्या तरुणाई 4 रोगानं ग्रासली महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या मराठी तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिका आहे. यातलं पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन आहे. वेळ कमी वेगात पुढे सरकतो. खऱ्या अर्थानं आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान हवा, काहीतरी मर्यादा हवी. नाही तर वडिलांच्याच पैशावर 100 रुपयाची बँटेकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची, आणि 3 दिवसानं कलर गेला का गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली स्वकर्तृत्वावर 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे. बरं काय प्रेम करतंय? आता कालच एक कार्ट पाहिलं सर, ते त्या पुरीला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गबज बावळ्या, परवाच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो जागेवा आला. लय अवघड आहे. आणि सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो, 2024 चालू आहे, बाबांनो शिकाल तरच टिकाल, नाही तर संगमनेरच्या मार्केटमध्ये बरमुडे शिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय. आणि तुम्हालाही वाटते आपलं कार्ट रोज सॅक घेतं आणि संगमनेरला कॉलेजला जाते. एक दिवस त्याच्यापर्यंत गेटपर्यंत जा, त्याच्या मागं ते गेटवर जाऊन तिला म्हणताय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून त्याच्या का पाहिलं बो, चेहरा तुझा खास नाही, अंगाव तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही निमगावचं आहे ते कमी, ते म्हटलं नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं परमनंट वाक्य आहे, मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही. आपलंही निमगावचं आहे ते कमी नाही. ते म्हणतं कोई बात नाही, देव जाणे कुडून शब्द आणतं, इस जन्म में ना से अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. आता कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी, आता हे तुमच्या डोक्यावरून जाईल, त्यांना बरोबर कळले. आणि 1 खऱ्या अर्थानं कॅडबरी पाहता काय भुलली पोहर. बरं खड्डा तुम्हाला आहे 15 हजाराचा, तेवढं सोपं राहतं आहे वय. देव जाणे तिलाच कुठं सापडतो, ती Nokia 1100 दाखवी त्याला. मी तुमच्याबरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आपलंही कमी नाही म्हणते. मै हो ना, ॲप्पल घेतो ॲप्पल. आता याला जर निमजला बाजारात पाठवलं, याच्या खिशात 180 रुपये ॲप्पलला 1 किलोसाठी नाहीत कष्टाचे. पण तो एवढा हुशार आहे, हा घरी येऊन म्हणतो पप्पा मोबाईल हरवला. पप्पा म्हणला मी घेणार नाही. तो म्हणला उद्यापासून मी कॉलेजला जाणार. आपलं आता काय सोपं नाही. आता आपल्या काय स्कीम आहे, हम दो हमारा एक. बाप म्हणला हेच शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार. दुसऱ्या दिवशी त्याने संगमनेरला जाऊन बजाज फायनान्सचा फॉर्म भरला आणि हप्त्यावर पप्याला मोबाईल. पण पप्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकट होतो. आणि संध्याकाळी 10:30-11 झाले आणि तुम्ही सगळे बिचारे झोपले, मग उशीतून मोबाईल बाहेर येतो. काय करतेस पिलू, बरी आहेस ना पिलू, जेवलीस पिलू. महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू बरं होतं. पण हे शेअरचॅट इंस्टाग्राम आल्यापासून 2 पायाची भलतीच पिलं वाढल्यात. बरं ही प्रकरणं वाढण्यामागं माझं बोलणं कदाचित महिला मंडळ कडू वाटेल, पण तुम्ही सुद्धा तितके जबाबदार आहात. कारण सध्या तुम्हालाही चांगली मुलं जावई म्हणून चालत. आता इकडे फेडाले दादा पार्ट्यांचं, त्यांचा बंगला आहे 4 एकर इकलीन मग बांधला. तुला माहीतच नाही येडे, दारासमोर 2 4 व्हीलर आहे. फक्त मार्च एंडला जाऊन 4 पिढीच्या गाड्या त्याच्या दिवस रात्र उभ्या आहे. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये. पण तिला कधीही भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे.
आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचे बाण न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, इथून पुढं पार्ट्या पाहून नाही तर कार्टी सरळ आहेत का हे तपासून आपल्या मुली द्या. आणि हात जोडून तुम्हालाही विनंती करतो, इथं सगळे शेतकरी आहेत ना, एकदा जोरदार कडावून टाळ्या आमचे शेतकरी पूर्ण वाजवा महाराज. बिचारे तेवढे स्वाभिमानी आहे, पण सध्या त्यांच्यावर जेवढी मोठी साडेसाती अख्ख्या महाराष्ट्रात कुणावर नाही. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत म्हणून त्यांनी सध्या चलो चाकणचं फेडा आणलंय. कारण त्यांनाही कळून चुकलं, इथं थांबलं तर कोण पोर देणार. मग गावातली 4 शाणी त्यांना सांगतात, एक काम कर, तुझ्या लग्नाला पत्रिका कमी एवढे बायोडेटे वाटून झालेत, पण काही कुठं जमत नाही. त्यामुळे तू आता एकच कर, इथून चाकणला जा, लग्न होईपर्यंत आम्ही बरोबर वातावरण तयार करतो. पप्या चाकणला पोचायच्या आत गावाला पेढे पप्पूची टाकला. गाव म्हणतं, आता शेजारचं म्हणतं मला 72% मार्क होते, याचा पप्पू 38 होता. असं काय घडलं बो, 3च महिने गेले, परत शेजारच्या गावाला पेढे, आपला बाबू परमनंट झाला. आता गावात 4 ईडी राहतात, ते म्हणले त्यांचा भाऊ परमनंट आहे, पोर देऊन टाकू. 8 लाख रुपये लग्नाला खर्च केला, 6 महिने गेले. संध्याकाळी 6:30 आला बो गावात छोटा हत्ती. एक पलंग, एक फ्रीज, गॅसची टाकी, एक व्यायामाची सायकल. पुढे डोकून पाहिलं, छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पू, पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बुवा, कंपनी अंबरनाथला गेली. सध्या हे फॅट जास्त. पण लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात कोरोनात तुम्हाला शेतीनंच जगवलंय आणि इथून पुढे सुद्धा काळी आईच जगवणार आहे, हे वास्तव मात्र विसरू नका. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे, खायचं बरं आहे महाराज. निम्मे बापांना रातच्या झोपा नाही, ते फक्त तुळशीच्या लग्नाची वाट बघून आहे. आता केव्हा तुळशीचं लग्न होतंय आणि तुळशीचं लग्न झालं का दुसऱ्या दिवसापासून दिसेल त्याला इकडे या, पहिलाच छान बायोडाटा कुठून तरी जुळून 50-50 हजार मध्यस्थीने घेतलेत, लांबून आणल्या. पण जेवढ्या लांबून आणल्या तेवढ्या लांब परत गेल्या. त्यामुळं आता काय त्या फांद्यात परत पडू नका. आता महिला मंडळ वेळ कमी. आता मला खरं सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, तुम्ही जर आज बोललात तर बाबा तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. पण आज जर गप राहिलात तर पुढचे 5 वर्ष पप्या जिजुरीची पायरी चढणार. त्यामुळं बोलावंच. मग सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, पुरुष मंडळी शांत, फक्त महिला मंडळ. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आपला बाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही, यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ, ज्यांना वाटतं पुरुष मंडळी शांत, फक्त महिला मंडळ की महाराज शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच हव्यात, फक्त तेवढ्याच आहे. एकदा जोरदार टाळी वाजवाज, खऱ्या अर्थानं परमात्मा तुमचं ऐकणार आहे. सर बरेच नवरदेव राहिले तुमच्या गावात. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आता तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच. मग इथं बसलेली कोणती आई आज शपथ घेईल, महाराज आज माझे डोळे उघडले, बसल्या जागेवर मी बाबांच्या समाधीची शपथ घेऊन सांगते, आता यापुढं मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आयाने आता बोटवर करा. काय लाभार दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या पाप्याला गुड्डी मिळाली नेवाड्याला, त्याला दे सोडून. आता हा विनोद आहे महाराज. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात माझ्या बाजूलाच IT ऑफिस आहे आणि ITचे ह्या वर्षी जवळपास आमचे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत, ज्यांचा पगार 90 ते 95 हजार, 11-11.5 लाख रुपये पॅकेज, 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी गॅरंटेड राहतो, गादीवर उभा आहे. पण त्यांची एकच अडचण आहे बाबा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळचं बस घेऊन निमगावला? किती आहे आपली पोर देतील, बोटवर करा. मुला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही, किती आहे आपली पोर देतील?
तुमचा पॅटर्न इथंच वापरायला नका लावू. किती आहे आपली पोर देतील, पण तुम्हाला जमीन काय लागती? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरगं तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि सध्या कन्सर्टला येणाऱ्या केसेसमध्ये आमच्याकडं सगळ्यात मोठी एक गोष्ट गेल्या 4 वर्षापासून आम्ही पाहतोय. माझं बोलणं कदाचित तुम्हाला यानंतर आता वाईट वाटेल, पण सध्या होणाऱ्या घटस्फोटाच्या 90% प्रकरणांमध्ये मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात वाढलेला हस्तक्षेप हे घटस्फोटाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते सुद्धा संध्याकाळी 8 वाजता लेकीला फोन करतात. बरं मला सांगा महिला मंडळ, आता तुम्ही तुमच्या लेकीला रोज सांगताय शेतकरी नवरा करायचा, आता गप राहाल तुम्ही. शेतकरी नवरा करायचा नाही, शेतीत काम करायचं नाही, शेताकडे पाहायचं सुद्धा. मग आता उद्या तुमच्या लेकीला 15 नाही 20 लाख असतं पॅकेज असणारा मुलगा मिळाला, पण कोरोनासारखी परिस्थिती आली आणि त्याला गावी यावं लागलं, तर इथं बसलेल्या किती आया सरळ मुलीचा हात धरून तिला माहेरी नांदायला आणतील. फक्त तेवढ्या आयांनी बोटवर करा. आणि ज्या सांगतील बाळांनो कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट करून तुमचं कुटुंब घडवा, त्या आयांनी आता टाळी वाजवा. कुठून येतं यांना आता? आता तुम्ही काय सांगताय? शेतीत जायचं, शेतकरी नवरा करायचा, शेतीकडे पाहायचं सुद्धा. मग आता मुलगी ऐकेल का? शेवटी त्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात, त्या वादाचं पर्यावसन घटस्फोटापर्यंत जातं. आणि शेवटी जर ती मुलगी माहेरी आली, आईचं आयुष्य 5 वर्षांनी आणि वडिलांचं आयुष्य 3 वर्षांनी कमी होतं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि मुलींनाही हात जोडून विनंती करतो, सध्या जर तुम्ही मीडिया 15 दिवस पाहिला तर या 15 दिवसापासून बांगलादेश असू द्या, खऱ्या अर्थानं बदलापूर असू द्या, अथवा खऱ्या अर्थानं आता कोलकात्यात घडलेला प्रसंग असू द्या, सध्या वातावरण चाललंय कुठं, आम्ही जातोय कुठं, याचा प्रामुख्यानं विचार करणं आता गरजेचं झालं आहे. माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं 2 शब्द गोड बोलूनही इथून मी जाऊ शकतो. महाराज, माझ्या 8 वर्षाच्या प्रवासात बाबांच्या समाधीसमोर एक वाक्य सांगून जातो, परत तारीख मिळावी म्हणून कोणत्या गावात गेलो नाही आणि मरेपर्यंत परत तारीख मिळावी म्हणून कोणत्या गावात जाणार नाही. पण आज जर वास्तववादी बोललं नाही, कारण माझं बोलणं तुम्हाला कडू वाटेल, पण आज जी लोक तुमच्या सोबत आहेत ना, उद्या जर तुमच्या कुटुंबावर वेळ आली हसायला सुद्धा 30 लोक असणार आहेत. हे वास्तव मात्र विसरू नका. आणि माझ्या बहिणींनी तुम्हालाही हात जोडून विनंती करतो, खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनात तुम्ही 2 बुकं कमी शिकलात ना, त्या मायबापाची मान खाली जात नाही. पण ज्या दिवशी मुलगी खऱ्या अर्थानं कोणातरी हात धरून पळून जाते, त्या दिवशी त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे तुमच्या शेतकरी बापाच्या आयुष्यातली श्रीमंती म्हणजे त्याचे मुंबई पुण्यात असणारे 1 BHK 2 BHK फ्लॅट नाही. तुमच्या शेतकरी बापाची संपत्ती म्हणजे 10-10 20-20 एकर जमिनी नाही, 1.5-1.5 एकरमध्ये त्या बापानं तुम्हाला घडवलं आहे. अरे स्वतः साबणानं खऱ्या अर्थानं दाढी केली, पण त्या बापानं तुम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही. तुमच्या 10वीची फी भरायची होती, अरे खऱ्या अर्थानं त्या बापाच्या खिशात पैसे नव्हते, त्यानं 3 वेळा खऱ्या अर्थानं मानहानी करून घेतली, पण 4 मित्रांकडून पैसे जमा केले, तेव्हा तुमची फी भरली. पण कोणीतरी एखादा मुलगा आवडला म्हणून शानात त्या प्रेमासाठी जर तुम्ही त्या मायबापाला दूर करून निघून जाणार असाल, आणि सगळ्या तरुण पोरांना तुम्हाला हात जोडून विनंती करतो, प्रेम म्हणजे काय असतं? अरे एखाद्या मुलीला पळून नेल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचं प्रेम मिळवलं, पण त्या लेकीचं आयुष्यभराचं माहेर तोडून त्या प्रेमात तुम्ही काय मिळवलं याचाही विचार मात्र करावा लागेल. अरे खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचं घर परत मिळवलं, पण त्या लेकीचं आयुष्यभरासाठीचं माहेर दूर केलं, त्या प्रेमात मग तुम्ही काय मिळवलं? अरे तुम्हाला वाटत असेल तिला पळून नेल्यानंतर तुमच्या भावाला तुम्ही मर्दानगी दाखवली, पण तिच्या काहीच चूक नसणाऱ्या भावाला मात्र आयुष्यभर गावातल्या चौकात मान खाली घालायला लावली, मग त्या प्रेमात आम्ही नक्की काय मिळवलं? माझ्या बहिणींना हात जोडून आणि सगळ्या भावांना तुम्हालाही सांगतो, तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे, तुम्ही निमगावच्या चौकात आलात, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर चौकात बसलेल्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं. पण तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या खिशात रुपयासुद्धा नसू द्या, पण तुम्ही गावातल्या चौकात आलात आणि 4 लोक नम्रतेने तुमच्या जवळ येऊन हात जोडू लागली, तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानात ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्या जीवनात जर खरी संपत्ती कमवायची असेल, आपल्या मुळं आपल्या मायबापाची मान कधी खाली जाणार
जाणार नाही, एवढं जरी आपण पाळू शकलो तर मला वाटतं यापेक्षा जीवनातला मोठा परमार्थ कोणता नसेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि माझ्या बहिणींनो, तुम्हाला हात जोडून विनंती करून जातो, आता सध्या तुम्ही नवीन वाक्य आणलंय, आम्ही कपडे बदलायची गरज नाही. तर आता मुलांनी नजर बदलणं गरजेचं आहे, पण थोडेसे कपडे शास्त्राप्रमाणे वापरूनही पहा. त्यांनी डोळे बदलायची गरज आहे हे मान्यच करूयात, पण आपणही खऱ्या अर्थानं किती अवास्तवपणे पुढे यायचं याचाही विचार होणं आता गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आपल्याकडं स्त्री म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी, आणि त्या लक्ष्मीला खऱ्या अर्थानं आता मुलींच्या मनात अनेक प्रश्न असतात की आमच्यावर सगळी बंधनं का. पण एका वाक्यात सांगतो, तुम्ही लोखंड आणायला गेलात तर आत्ता दुकानाच्या बाहेर पडलेलं दिसेल, पण तुम्ही जर हिरा आणायला गेलात तर कमीत कमी 4 लॉकर आहेत, 2 लॉकरला कोड आहेत, त्याच्या आतमध्ये डबी आहे आणि त्याच्या आतमध्ये तो हिरा आहे. आणि तुम्ही तुमच्या मायबापाची हिरा आहात हे जीवनात कधी विसरू नका. आणि तुम्हाला हिऱ्यासारखं जपलं, कारण हिऱ्याला तडा गेला तर खऱ्या अर्थानं त्या हिऱ्याची किंमत 0 होते. लोखंड तुटलं परत वेल्डिंग करता येतं. माझ्या बहिणींनो, तुमच्या घराचा तुम्ही स्वाभिमान आहात, तुमच्या घराचा तुम्ही अभिमान आहात, कारण तुम्ही 2 संसारांना जोडणारा सगळ्यात मोठा घरातल्या लक्ष्मी रूपाचा दुवा आहात. आणि म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, मायबापाची मान खाली जाऊ देऊ नका. एखाद्या मुलाच्या क्षणभर प्रेमासाठी आपल्या मायबापाची माती करू नका. परमार्थ म्हणजे फार काही मोठं नाही, परमार्थ म्हणजे आपल्या घराचं मंदिर करणं. आणि काल्याच्या दिवशी या ठिकाणी येणारा परमात्मा तुमच्या घर नावाच्या खऱ्या अर्थानं गोकुळामध्ये येऊन तुमच्या देहरूपी मंदिरात विराजमान व्हावं, म्हणजे आपल्या सप्ताहाची ना आपल्या घराची सुद्धा परिपूर्णता आहे. हे जीवनात कधी विसरू नका. पण आज जर पाहिलं गेलं तर आज आमच्या मुलींनी मात्र खऱ्या अर्थानं स्वतःच्या सुद्धा मर्यादा ओलांडल्यात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज किटी पार्ट्यांच्या नावाखाली आम्ही आता नवीन फॅड आणलेत. कदाचित माझं बोलणं तुम्हाला कडू वाटेल, पण काही गोष्टींच्या मर्यादा ह्या घरात आजीपासून आईपासून शिकवल्या गेल्या पाहिजेत. पण आजी संध्याकाळी 7 वाजले का रिमोटसाठी मोबाईल खऱ्या अर्थानं भांडत असेल तर आम्ही आहोत कुठं याचा विचार करावा लागेल. आज खऱ्या अर्थानं आमच्या मुलींच्या हातात असणारे मोबाईल. महाराज, आज एखादा सप्ताह चालला आहे, कीर्तन करायला जर तुम्ही मानधन दिलं तिच्यावर बाबा कमीत कमी 4 दिवस गावात चर्चा आहे. आजचं कीर्तन तुम्हाला पटलं काय नाही पटलं काय, 4 दिवस हिच्यावर चर्चा आहे. आता मला खरं सांगा, एखाद्या कीर्तनकाराला तुम्ही मानधन दिलं, त्याचं कीर्तनावर तुमच्याकडे 4 दिवस चर्चा आहे. आम्ही तर परकी येतो, अजून 15 मिनिटानंतर गाडीत बसलो का मी निघून जाईल. पण तुमची लेकरं तुमच्या काळजाचे तुकडे आहेत, बरोबर. मग इथं बसलेले किती पालक आपल्या मुलांचे मोबाईल आठवड्यातून दर रविवारी चेक करतात. फक्त तेवढ्या पालकांनी बोट वर करा. सायकोलॉजी, आता खऱ्या अर्थानं हे वाक्य या व्यासपीठावर बोलू नये, पण आपल्याकडे एक जुन्या काळात लावणी होऊन गेली 16 वर्ष धोक्याचं. ही लावणी नव्हती, ही सायकोलॉजी होती. कारण खऱ्या अर्थानं मुलांमध्ये हार्मोन्स बदलाचं वय 16 वर्ष होतं. कालांतरानं ग्लोबलायझेशन वाढलं, 14पर्यंत आलं. आणि सध्या कोरोनाच्या काळातली जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर सध्याच्या काळात ग्लोबलायझेशन प्रचंड वाढल्यामुळं मुलांमध्ये हार्मोन्स बदलाचं वय आता 11 वर्षावर आलं आहे. किती? आणि 11 वर्षाच्या मुलांच्या हातामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल आहेत. पण मुलं मोबाईलवरती करतात काय याचं भान मात्र आपल्याला नाही. कतरी पोरांचे मोबाईल हातात घ्या, त्यातले 2 दरोडे टाकायला शिका. आठवड्यातून 1 दिवस मुली पळून जातात म्हणून रडू नका. आठवड्यातून 1 दिवस फक्त गेटवर जाऊन फिरून या. मुलाला कळलं ना आपले वडील गेटवरून फिरून जातात किंवा गावातील कुण्या गेटवरती येऊन फिरून जातात. कधी कधी गेटच्या बाहेर मुलगी निघाली, 10 पावलं पुढे गेली का मागून सहज फोन करून विचारा, बाळा कुठे आहेस. जर तुम्हाला लोकेशन क्लिअर मिळालं, मुलगी सरळ चालली आहे, लोकेशन चुकलं, मुलीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. एवढा सिंपल फॉर्म्युला जरी कळाला, 50% खऱ्या अर्थानं पळून जाण्याच्या केसेस कमी होतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. हात जोडून तुम्हाला एक विनंती खऱ्या अर्थानं करून जातो, इथून पुढच्या काळात ज्यांना वाटतं आपली मुलं सरळ चालली पाहिजेत त्यांनी एकच करा, यूट्यूब खऱ्या अर्थानं गुगल, माहिती ना गुगल, ज्यांना वाटतं व आपला 7-12 महाराजांचं नाव करू आपण, महाराज बरे बोललेत, त्यांनी काय लक्ष देऊ. पण ज्यांना आपल्या मुलांच्या नाव 7-12 करायचं आहे त्यांनी इकडं लक्ष द्या. आता गुड्डीचा आणि पप्प्याचा मोबाईल ताब्यात घ्यायचा. पप्प्याला म्हणायचं बाबा मोबाईल दे, भर पावसात त्याला घाम फुटन. आपला पप्पा असं कधी करीत नाही. असं झालं काय, आणि त्यात गुगल नावाचं ऑप्शन आहे. त्या गुगलला टच केलं का कोपऱ्यात एक लाल बाण आहे, त्याला टच केलं का 7व्या नंबरला हिस्ट्री नाव येतं. काय?
आणि त्या हिस्ट्रीला तुम्ही टच केलं, पप्यानं गुड्डीनं कोणकोणत्या मोबाईलवरती लिंक वेबसाईटच्या ओपन केल्यात सरळ लाईनी, त्यांना दोष देण्यात उपयोग नाही. सध्या माझं बोलणं कडू वाटेल, पण मोबाईल नावाच्या बकासुरामुळं सध्या कुटुंब ग्रामीण भागातसुद्धा उद्ध्वस्त झालीत. आज वेळ कमी, शेवटचे 3च मिनटात एक वाक्य बोलून जातो. ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं 24 तासासाठी आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून 24 तासासाठी आनंदानं तो मोबाईल आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेल. कारण आज 90% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा मी मारतोय याचा विचार करावा लागेल. आज घराच्या बाहेर आनंदी दिसणारे चेहरे मोबाईल नावाच्या बकासुरामुळं, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाच्या खऱ्या अर्थानं बकासुरामुळं 4 भिंतीच्या आत पुरते ग्रासून गेलेत. ही आमची दुर्दैवी वास्तवता आहे. महाराज, माझं बोलणं तुम्हाला कडू वाटेल, पण उद्या जर वेळ निघून गेली पुन्हा आमच्या हाती काही येणार नाही. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आज ही सगळ्यात मोठी गरज खऱ्या अर्थानं ओळखायला हवी. नात्यांमधलं कम्युनिकेशन कमी होत चाललं आहे. मुलाच्या वडिलांच्या नात्यातलं असू द्या, नवरा बायकोच्या नात्यातलं असू द्या, बहीण भावाच्या नात्यातलं असू द्या, कम्युनिकेशन म्हणजे संवाद हरवत चालला आहे, आणि तो सर्वात देवाशी सुद्धा हरवत चालला आहे. म्हणून आजच्या काळात देव दिसत नाही, ही सुद्धा सगळ्यात मोठी वास्तवता आहे. त्याचा सगळ्यात मोठा धोका फक्त लक्षात घ्या. इथं बसलेल्या 50% पालकांचे, कांद्याचे असू द्या, शेतमालाचे असू द्या, याचे पैसे जे येतात त्यासाठी जी फोनपे अकाउंट आहेत ही मुलांची आहेत. मी मुलांना दोष देतोय असं अजिबात नाही, पण सध्या आहेत त्या अनुषंगानं 2 गोष्टी बोलणार आहे. सध्या एक वादळ या महाराष्ट्रात वेगानं आलं आहे, आणि ते वादळ म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये पैसा नाही असं अजिबात नाही, पण खऱ्या अर्थानं शेअर मार्केटचा अभ्यास न करता आजची तरुणाई बेधुंद होऊन शेअर मार्केटमध्ये उतरतीये, आणि म्हणून नकळतपणे पालकांनाही माहीत नाही मुलांवरती 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये कर्ज चढलं आहे. आणि हे तुम्हाला माझा विनोद वाटेल, पण ही आजची ज्वलंत परिस्थिती आहे. खऱ्या अर्थानं या शेअर मार्केटच्या नादामध्ये आज आमची मुलं, कारण ज्यांनी 2 वेळा एखाद्याला दिवसभरामध्ये ना फक्त 10,000 मिळू द्या, दुसऱ्या दिवशी तो बॅनर लावतो शेअर मार्केटचे कोर्सेस घेतले जातील. ही परिस्थिती वेगात बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरं त्यात रमी पे आहो ना महाराज. आता महाराज लोकांनी सुद्धा बऱ्याच स्कीम चालू केल्या, ते अवघड आहे. पण लक्षात घ्या महाराज, हात जोडून विनंती करतो, ऑनलाईनच्या नादामध्ये आयुष्याची माती करू नका. आणि दुसरी गोष्ट, सध्या महाराष्ट्रात नाही तर संबंध देशात वेगळंच वादळ आलं आहे, आणि त्याला हनी ट्रॅप म्हणतात. कीर्तनाच्या व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं ही गोष्ट बोलण्यासारखी नाही, पण बोलावंच लागेल, कारण हे व्यासपीठचं जर शुद्धीकरण सोडलं तर दुसरं कोणतंही व्यासपीठ एवढं शुद्ध राहिलं नाही. आणि सध्या खऱ्या अर्थानं मागच्या 2023मध्ये महाराष्ट्रामध्ये 6,262 तरुण मुलांच्या आत्महत्या फक्त हनी ट्रॅपमुळे आहेत. सध्या खऱ्या अर्थानं फॉरेन स्टेटमधून व्हिडिओ कॉल वेगानं येतात. मुलांपर्यंत व्हिडिओ कॉल आल्यानंतर सहज उचलले जातात, आणि कॉल उचलल्यानंतर तो चेहरा कॅप्चर केला जातो, आणि नंतर एडिटिंग करून त्याचे नको तसे व्हिडिओ बनवले जातात, आणि त्यावरती मुलांना ब्लॅकमेलिंग केलं जातं. शेवटी गोष्ट इथपर्यंत येते की मुलांना मित्रांनाही सांगता येत नाही, मुलांना पालकांनाही सांगता येत नाही, आणि शेवटी मुलं आत्महत्येचा मार्ग निवडतात. खऱ्या अर्थानं हात जोडून मराठी भाषेत सांगतो, व्हॉट्सअपच्या कॉलपासून सावध राहा, कारण ही सगळ्यात बदललेली परिस्थिती. आणि तिसरी गोष्ट, सध्या पिवळ्या डब्यांचं फॅड आपल्याकडं वाढलं आहे. झेडपीच्या शाळा वेगानं कमी होत चालल्यात, आणि एक वाक्य लक्षात ठेवा, जोपर्यंत झेडपीच्या शाळा जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या पोरांच्या अंतकरणातलं ममत्व जिवंत राहील. ज्या दिवशी जोपर्यंत गुरुजी जिवंत आहेत तोपर्यंत आई आणि बापाची किंमत राहील, पण ज्या दिवशी सर आणि मॅमच्या काळामध्ये मातृदेवभव, पितृदेवभव हे 2 शब्द तरी CBS पॅटर्नमध्ये कुठं सापडतात का, याचा बारकाईनं अभ्यास करा.
हात जोडून तुम्हाला विनंती करतो, लोक आज 50,000 कर्ज काढून पिवळ्या डब्यात पोरं पाठवत आहेत, बरोबर की नाही? 4 दिवस कीर्तनं केली तरी कोणत्याही कॉलेजला पोरगं जाईल माझं. आज खऱ्या अर्थानं प्राध्यापक म्हणून CBSE कॉलेजची, CBSE पॅटर्नची अनेक संस्था मोफत शिक्षण द्यायला तयार आहे, पण माझी दोन्ही मुलं, मला अभिमान आहे, ZP शाळेत आहेत. याचं कारण आहे, तुम्ही खऱ्या अर्थानं मुलांना ATM म्हणून घडवलं तर उद्याच्या काळात ते ATM म्हणून जगतील. पण मुलांना जर तुम्ही संस्कारक्षम घडवलं तर उद्या ते तुमची लेकरं म्हणून जगतील. आणि तुम्हाला लेकरं म्हणून जगवायची का ATM म्हणून घडवायची? आपला मुलगा स्वतःचा प्रपंच घडवणारा ठरेल की जगाचा प्रपंच घडवणारा शुभांसारखा घडेल, याचा विचार साध्य करा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुमचे मनपूर्वक ऋण या ठिकाणी व्यक्त करतो, कारण तरुणाईमुळे आपल्या भागातले सप्ते एवढ्या उंचीवर जाऊ लागले. म्हणून तरुण वर्गासाठी एकदा जोरदार काढावून टाळ्यांची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. अधिकचा वेळ झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं पावसाचं वातावरण असल्यामुळं आपल्याला वेळ पाळणं आज अत्यंत गरजेचं आहे. मोठ्या माणसांचा मोठेपणा मला बाबा तुमच्या सगळ्यांच्या रूपानं खरं तर आज मला पाहायला मिळाला. कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून मुखामध्ये असणारे साखरेसारखे गोड प्रमाणांचं मला बोलायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी त्याचं खडी साखरेत रूपांतर केलं. आपणा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे. मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो. आदरणीय आमचे विनेकरी बाबा, आदरणीय आमच्या आई, आदरणीय आमचे समस्त सुखदार बाबा, टाळ महर्षी, खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे पाहिला गेलं तर संबंध आपलं गुरुकुल, एकदा गुरुजींसाठी सुद्धा जोरदार काढावून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आदरणीय बाबा, आपल्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत नम्रतापूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. दादा खऱ्या अर्थानं आदर्श म्हणजे एक पाय राजकारणात असताना एक पाय समाजकारणात किती कसा असावा याचं फार मोठं ज्वलंत उदाहरण आपण आहात. कारण खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा दादांबरोबर बोलण्याचा योग आला तर एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं याचं प्रत्यंतर आपल्या सगळ्यांच्या रूपानं पाहायला मिळालं. मनपूर्वक आपला समस्त संयोजक आयोजक कमिटीचे ऋण व्यक्त करतो. ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार काढावून टाळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आमचे दोनही सोशल मीडियाद्वारे आज जगाच्या पाठीवरती आणि विशेष तत्वानं एक वाक्य बोलून जातो महाराज, त्यांना जपा. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही 10 वर्ष मागं गेलात तर त्या काळात कॅसेट होती, 200-200 रुपये एका कॅसेटची किंमत होती. आता हे खऱ्या अर्थानं जेवढा कीर्तनकार पळतो तेवढीची लोकं पळतात. 2-2, 3-3 वर्ष चॅनल मॉनिटाईज व्हायला जातं आणि 3 वर्षानं चॅनल कुठंतरी मॉनिटाईज झाला का कीर्तनकार स्ट्राईक टाकतो. नम्रतेची विनंती करतो, आपली पोरं मोठं होताना अभिमान आपल्यालाच पाहिजे, पाठीवर आपलाच हात पाहिजे एवढी विनंती करतो. खऱ्या अर्थानं आपलं जीवन असं घडवा. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, या न्यायाप्रमाणे जीवन घडवा.